नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल इन्फोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आर-आर-बी म्हणजेच इंडियन रेल्वेमार्फत 1376 जागांसाठी मेगा भरती घोषित करण्यात आलेली आहे. त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून आपल्याबरोबरच इतर आपल्या मित्रांचंही सरकारी नोकर होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते, ही एक आपल्याला सर्वात चांगली संधी आलेली आहे. जर आपले शिक्षण 12वी उत्तीर्ण, DMLT, D-Pharma, B-Pharma किंवा BSc नर्सिंग झालं असेल, तर आपल्यासाठी ही भारतीय रेल्वेत सेवा करण्याची खूपच चांगली संधी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टाईम न वेस्ट करता व्हिडिओ चालू करूया. तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत भारतीय रेल्वेमध्ये ती 1376 जागांसाठी सर्वात प्रथम जी आम्ही पोस्ट निवडली आहे त्याचं नाव आहे फार्मासिस्ट. शैक्षणिक पात्रते जर आपण इथं विचार केला तर इथं आपल्याला दिसून येते शैक्षणिक पात्रता आपल्या इथं फक्त आहे 12वी उत्तीर्ण प्लस आपल्याला D-Pharma किंवा B-Pharma असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट ह्या पदासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण प्लस D-Pharma किंवा B-Pharma असणं आवश्यक आहे. यासाठी जर आपण बघितलं वयाची अट जी आहे ती 20 ते 38 वर्षे देण्यात आलेली आहेत. आणि ॲज युजल प्रमाणे आपल्याला SC-ST किंवा इतर वर्गाकरता वयामध्ये शिथिलताही देण्यात आलेली आहे. हे जर आपण बघितलं टोटल जर पोस्टचा विचार केला तर 246 जागा आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक चांगली सुवर्ण संधी आहे आपल्यासाठी. B-Pharma किंवा D-Pharma झाला असेल तर आपल्यासाठी एक सुवर्ण संधी ठरू शकते. नंतर दुसरी जी पोस्ट आपण बघणार आहोत ते आहे लॅब असिस्टंट ग्रेड 2. ह्यासाठी शैक्षणिक पात्रते जर विचार केला आपण तर 12वी उत्तीर्ण आणि DMLT असणं आवश्यक आहे. म्हणजेच लॅब असिस्टंट ग्रेड 2 करता शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण आणि DMLT आहे. इथे जर आपण वयाच्या अटीचा विचार केला तर 18 ते 36 वर्षे देण्यात आलेली आहेत. आणि मध्ये जे पोस्ट आहे ते 94 पोस्ट आहेत. ही भारतीय रेल्वेच्या 1376 जागांपैकी 94 पोस्ट ह्या लॅब असिस्टंट ग्रेड 2 साठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर ह्यासाठी पण वयाची अट जर आपण बघितली 18 ते 36 वर्ष आणि इतर वर्गाकरता आपल्याला ॲज युजल प्रमाणे सूट पण देण्यात आलेली आहे. आता तिसरं जे पद आपण घेतलेलं आहे देण्यात आले आहे ते आहे फील्ड वर्कर. हे 1376 ज्या जागा आहेत त्यापैकी फील्ड वर्करसाठी जवळजवळ 19 पोस्ट ठेवण्यात आले. यासाठी शैक्षणिक पात्रतेचा आपण विचार केला तर 12वी उत्तीर्ण बायोलॉजी किंवा केमिस्ट्रीमधनं आपण 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. इथं वयाच्या अटीत जर आपण विचार केला तर 18 ते 33 वर्ष यासाठी वयाची अट ठेवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण ज्या 3 पोस्ट बघितलेल्या आहेत त्या सर्वात प्रथम फार्मासिस्ट, दुसरे आहे लॅब असिस्टंट, तिसरे आहे फील्ड वर्कर. आणि ह्याचबरोबर आपण आता सविस्तर फुल माहिती पाहणार आहोत की यासाठी अप्लाय करताना आपण कोणत्या बाबीचा विचार करायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं 1376 जागाचा विचार करत असताना इथं वयाची अट देण्यात आलेले प्रत्येक कॅटेगरीला मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे SC-ST वर्ग असेल तर 5 वर्षाची सूट आणि OBC करता 3 वर्षाची सूट ॲज युजल प्रमाणे ते देण्यात आले आहे. नोकरी ठिकाण जर विचार केला तर संपूर्ण भारतात ही नोकरी ठिकाण असणार आहे. फी जर आपण बघितलं अप्लाय करताना जनरल OBC आणि EWS कॅटेगरी करता 500 रुपये ठेवण्यात आले आहे. तर SC-ST एक सर्व्हिसमॅन महिला करता 250 रुपये फक्त फी ठेवण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जर बघितली आपण तर 16 सप्टेंबर 2024 असणार आहे. म्हणजेच आपल्याकडे बराच कालावधी आपण इथं देण्यात आलेला आहे. जवळजवळ महिन्यापेक्षा जास्त वेळ आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जी सुरुवात होणार आहे ती 17 ऑगस्टपासून होणार आहे. मित्रांनो, आज जर बघितलं आपण तर 11 ऑगस्ट आहे. त्यानंतर 12, 13, 14, 15, 17 म्हणजे आपल्याकडे 5 दिवस अजून आहेत. त्यावेळेत आपण जाहिरात डाउनलोड करायची आहे, संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचायची आहे आणि परीक्षेचा पॅटर्न कोणता आहे, कशा प्रकारचे फॉर्म भरायचे आहेत, सिग्नेचर कसे अपलोड करायचे, फोटो साईज किती असावी, या सर्व माहितीची आपल्याला जाहिरात डाउनलोड करून घ्यायची आहे. जाहिरात डाउनलोड करायची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. तिथून आपण संपूर्ण माहिती घेऊ शकता. जाहिरात डाउनलोड करायच्या लिंक बरोबर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही अप्लाय नाव म्हणजे कुठून आपण अप्लाय करायची सविस्तर माहिती दिली आहे. तरी आपण डिस्क्रिप्शन व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ म्हणजे इंडियाने मिनिस्टर ऑफ रेल्वेने जे मी वर तुम्ही पोस्ट सांगितलं त्याचप्रमाणे इतरही पोस्ट देण्यात आलेल्या आहेत. जसं की इथं आपण बघितलं तर नर्सिंग सुपरिटेंडेंट, ॲडिओलॉजिस्ट, स्पीच थेरपिस्ट अशा भरपूर इथं जागा देण्यात आल्या आहेत. तर आपण BSc नर्सिंग झालं असेल तरीसुद्धा आपण इथं अप्लाय करू शकता. त्यासाठी 713 टोटल जागा आहेत आणि इथं ग्रेड पे पण देण्यात ही जाहिरात मी आहे अशी आपल्याला देतच आहोत. जे आपण 3 ते 4 पोस्ट पहिले ह्याचं बेसिक फी जर बघितलं आपण तर 25,000 आहे, 25,000, 21,000, 44,000 अशा प्रकारचं जे पेमेंट आहे ते भारतीय रेल्वे करतात. केंद्र शासनाच्या अंतर्गत येत असल्यामुळे आपल्याला सर्व भत्ते व इतर मिळून जे पेमेंट आहे ते आपल्याला भरघोस मिळणार आहेत. ही जी जाहिरात आहे ती भारतीय रेल्वेच्या पॅरामेडिकलमध्ये होणार आहे. तर ही एक सुवर्ण संधी आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी. त्यामुळे वेळ न घालवता
ह्या भरतीला अप्लाय करा, व्यवस्थित अभ्यास करा आणि आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला मार्गदर्शक ठरो आणि या भरतीच्या माध्यमातून आपलं सरकारी नोकर होण्याचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून व्हिडिओ थांबवतो. मित्रांनो, खूप कष्ट करून व्हिडिओ तयार केला आहे, तर आपण आपला हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा, व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, शेवटी एकच, नेहमी अभ्यास प्रामाणिकपणा, नक्कीच तुम्हाला अभ्यासात केल्याने कष्टाचे फळ भेटेल. जय हिंद, जय